सगळ्यांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा। पाहूया दिवसभरातल्या शिवसत्ताच्या काही ठळक घडामोडी। मुंबईसह महाराष्ट्रात होळी आणि धुलीवंदनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। राज्यात ठिकठिकाणी नागरिक धुलीवंदनाचा आनंद लुटताना दिसते। काल होलिका दहनानंतर आज दुसऱ्या दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुळवड साजरी केली जाते। काही ठिकाणी रंगपंचमीला रंग खेळण्याची पद्धत असते। आज धुलीवंदनीच्या निमित्ताने अनेक मराठी तसेच बॉलिवूड कलाकार धुळवड साजरी करताना दिसते। तसेच राजकीय नेतेही धुळवड साजरी करताना पाहायला मिळत आहेत। आज सर्वत्र धुळवडीचा उत्साह दिसून येत आहे। रंग खेळण्यात तरुणाई दंग आहे। नागपुरातही तरुणाई रंगाच्या या उत्सवात सहभागी झाल्याचे चित्र। पाण्याचा वापर न करता कोरडी होळी खेळण्यावर नागरिकांचा भर आहे। गुलाल आणि कोरड्या रंगासोबत फुलांची होळी खेळण्यात तरुणाईचा उत्साह दिसत आहे। होळी आणि शिमगा सण हा कोकणातील अत्यंत लोकप्रिय व उत्साहवर्धक सण आहे। रायगड जिल्ह्यात सर्वत्र अत्यंत उत्साही व धार्मिक वातावरणात एकोप्याने होळी सण साजरा केला जातो। मागील अनेक वर्षांची परंपरा जतन करीत पेजारी पाटील कुटुंबियांनी चित्रताई पाटील यांच्या पुढाकाराने आज सामूहिक व पारंपरिक पद्धतीने होळी पूजन केले। दरवर्षीप्रमाणे पंचक्रोशीतील महिलांनी देखील या होळीचे मनोभावे पूजन केले। यावेळी पुरणपोळीचे नैवेद्य देऊन प्रसाद घेण्यात आले। देव फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद माजी अर्थ व बांधकाम सभापती चित्रताई पाटील म्हणाले की मी कोकणातील असल्याने शिमगा सणाची ओढ कायम लागलेली असते। होळी शिमगा कोकणातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे। या सणात उत्साह व एकोपा टिकून राहतो। होळीच्या माध्यमातून आपली परंपरा व संस्कृती टिकवण्याचे काम केले जात असल्याचे चित्रताई पाटील म्हणाले। होळीनंतर येणाऱ्या धुळवडीचा सण रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होतोय। धुळवडीच्या दिवशी मांसाहारी जेवणाची प्रथा आहे। त्यासाठी मटण आणि चिकन खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी झाली होती। लोक रांगेत उभे राहून चिकन मटण खरेदी करत होते। सणाचे दिवस असले तरी मटणाच्या दरात वाढ झाली नसल्याने ग्राहक समाधानी होते। उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन ग्राहकांच्या सोयीसाठी मटणाच्या दुकानाबाहेर मंडप देखील उभारण्यात आले। कोकणात शिमगोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातोय। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वडवलीमध्ये शिमगोत्सव उत्साहात साजरा केलाय। गावोगावी देवीच्या पालख्या नाचवल्या जातात, होळी दहन केली जाते, शंकासूर येतोय, पुरणपोळीचा बेत आखला जातो। जणू कोकणातल्या प्रत्येक घरात देवाचे आगमनच होते। या देवाच्या आगमनाला चाकरमानी कोकणाच्या दिशेने रवाना होत आहे। होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुळवडीला 2 तासांच्या गजरात पालखीची मिरवणूक काढली जाते। यावेळी गावातील गावकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। रायगड जिल्ह्यातील अलिबाग मेटपाडा कोळीवाड्यात आगळीवेगळी होळी उत्सव साजरा केला जातोय। होळी निमित्ताने आकर्षक सजावट केली जाते। येथील कोळी बांधव होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात। या मेटपाडा कोळीवाड्यातील कोळी बांधव होळीला दहन केल्यानंतर नाचत गाजत होळी भोवताली नाचत आणि गाणी म्हणून हा सण साजरा करतात। यावेळी गावातील प्रत्येक महिला आनंदाने होळी भोवताली नाचत गाजत होळी साजरा करते। रायगड जिल्ह्यात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा झालाय। अलिबागच्या कोळीवाड्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळालाय। विविध फुले आणि वस्त्रालंकारांनी होळी सजवण्यात आली आहे। आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। होळीची पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून नैवेद्य दाखवण्यात आले। होळी निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते। यात पारंपरिक वेशभूषा करून सर्वजण बेधुंद होऊन नाचत होते। रात्री उशिरापर्यंत जल्लोष सुरू होता। खालापूर पोलीस ठाणे हद्दीत हळकुंद येथील अवैध गोवंश हत्या केल्याचे गोरक्षक यांना आढळून आल्याने गोरक्षक यांनी त्या ठिकाणी धाड टाकली आहे। त्यावेळी गोहत्या समर्थकांनी गोरक्षक यांच्यावर हल्ला केल्याने वातावरण संत
करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 12 जणांना अटक केली असून पुढील तपास खानापूर पोलीस करीत आहेत। पुणे आणि सांगलीने गेल्या 2 दिवसात महागाईचे रंग उतरले। महागाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले। आता सोन्याची 90,000 झेप सुरू झाली आहे, तर चांदीने लाखांचा टप्पा ओलांडला आहे। ऐन रंगोत्सवात दोन्ही धातूंनी ग्राहकांना महागाईचा रंग दाखवलाय। शेअर बाजारात मोठी पडझड झाल्याने गुंतवणूकदार अगोदरच चिंतेत असताना त्याला मौल्यवान धातूत गुंतवणूक करण्यासाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे। 2 दिवसात दोन्ही धातूंनी महागाईचे रेकॉर्ड मोडले आहेत। कोकणातील होळीला सर्वात मोठं आकर्षण असतं ते 2 देवतांच्या पालख्यांच्या भेटीच्या सोहळ्याचे। रत्नागिरी शहरातील 12 वाड्यांचे ग्रामदैवत असलेल्या श्री देवमहिनी मंदिरात फाल्गुन पौर्णिमेच्या मध्यरात्री मिऱ्या येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला। वर्षातून केवळ एकदाच रंगणारा आणि डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या हा उत्सवाची झलक पाहण्यासाठी हजारो भाविक पालखी भेटीच्या क्षणावेळी उपस्थित होते। या पालखी सोहळ्याप्रमाणे ढोल-ताशांच्या गजराने मंदिराचा परिसर दणाणून जातो। रत्नागिरीच्या ग्रामदेवतेची पालखी ही आता 12 वाड्यांमध्ये फिरण्याकरिता आज रवाना झाली आहे। पुढील काही दिवस रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात हा शिमगोत्सव याच जल्लोषात साजरा होताना पाहायला मिळेल। कोकणात शिमगा उत्सवाला सुरुवात झाली आहे। या शिमग्यात कोकणात विविध ठिकाणी अनेक खेळ खेळले जात आहेत। असा शिमगा कोकणात विविध प्रथा आणि वेगवेगळ्या परंपरेनुसार सुरू असतो। त्यातीलच एक वेगळी परंपरा आणि वैशिष्ट्य म्हणजे महाडमधील देवदानव युद्धाची ही अनोखी प्रथा। होलिका दहन झाल्यानंतर महाडच्या गवळआली येथे देव आणि दानव यांच्यात युद्ध खेळले जाते। रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये असणाऱ्या गवळआली येथे या प्रथेप्रमाणे होळी उत्सव सण साजरा केला जातो। होळी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी देवदानवाच्या युद्धाची परंपरा कायम आहे। सर्व ग्रामस्थ होळीमधील जळती लाकडे एकमेकांच्या अंगावर फेकून ही युद्ध करतात। ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून इथे सुरू आहे। महाराष्ट्रातील बहुचर्चित विरार अलिबाग कॉरिडॉर प्रकल्प हा मुंबईमधून थेट रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जात आहे। दळणवळणाच्या दृष्टीने व प्रवासाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे। मात्र हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातून जात आहे। त्यातही कळंबुसरे गाव व चिरनेर गावातील जमिनी या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात संपादित होणार आहे। त्याचा प्रश्न अजूनही मार्गी लागली नसता आता नवीन ग्रीनफील्ड राष्ट्रीय राजमार्ग हा प्रकल्प आलाय। या प्रकल्पासाठी कळंबुसरे चिरनेर गावातील स्थानिक भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणालाही नोटीस न पाठवता किंवा प्रसार माध्यमांना न कळवता या प्रकल्पाशी संबंधित NHAI च्या अधिकाऱ्यांनी दिनांक 12 मार्च रोजी सकाळी शेतकरी हजर नसताना कोणालाही न कळवता शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कळंबुसरे चिरनेरच्या शेतात जाऊन जमिनीचे सर्वेक्षण केले। यावेळी या सर्वेक्षणाला NHAI चे अधिकारी धीरज शाह, सागर रामटेके, मनीष हसोदे, नितीशा वाघमारे आदी अधिकारी उपस्थित होते। रंजचे आमदार महेश बालदी यांच्या मातोश्री श्रीमती गंगादेवी रतनलाल बालदी यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 90व्या वर्षी शुक्रवार दिनांक 14 मार्च रोजी निधन झाले। पुरणपोळी येथील चिरनिद्रा स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात दिनांक 14 मार्च रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार सायंकाळी 6 वाजता करण्यात येणार आहेत। त्यावेळी सामाजिक, शैक्षणिक, साहित्य आणि राजकीय क्षेत्रातील भाजपचे नेते तसेच मोठ्या संख्येने नागरिक आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत। श्रीमती गंगादेवी रतनलाल बालदी यांच्या पश्चात 2 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे। तर या उद्या दिवसभरातल्या ठळक घडामोडी अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शिवसत्ता टाइम्सला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।